नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही चाललो नाशिकमध्ये प्रसिद्ध असणारा हरिहर किल्ला। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवणार आहे। आपण डायरेक्ट आता पुढे भेटूया। निगुळपाडा या गावामध्ये पोहोचलो आहे। आपल्याला गडावरती जाण्यासाठी दोन मुख्य विलेज पडतात। एक आहे हर्षवाडी गाव आणि दुसरा आहे निगुळपाडा। आपण जर नाशिकवरून येत असाल तर आपल्याला हर्षवाडी गावावरून यायला लागते, आणि आपण जर ठाणे आणि मुंबईवरून येत असाल तर आपल्याला निगुळपाडा या गावावरून यायला लागते। चला तर आपण आता ट्रॅकिंग स्टार्ट करू। नाशिकमधील प्रसिद्ध असणारा हरिहर किल्ला। हरिहर किल्ला त्र्यंबकेश्वरच्या पश्चिमेला नाशिक जिल्ह्यात स्थित आहे। हरिहर किल्ला 3680 फूट इतका उंच आहे। हरिहर किल्ला हा खडकात कोरलेल्या 60-70 अंश तिरक्या पायऱ्या हा किल्ल्याचा सर्वात मोठा आकर्षण आहे। जसे जसे आपण पुढे जातो तसं तसं आपल्याला घनदाट जंगल लागते। हरिहर किल्ला हा किल्ला यादवांनी गुंडा घाटावरून होणाऱ्या व्यापारासाठी लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केला होता। किल्ल्याच्या स्थापनेपासून खूप आक्रमणे या किल्ल्यावरती झाली आहेत। इसवी सन 1636 मध्ये शहाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला, पण तो काही दिवसात मोगलांच्या ताब्यात गेला। नंतर मोरोपंत पिंगळे यांनी स्वराज्यात सामील केले। एका वर्षात परत तो मोगलांनी जिंकला। शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। जसा आपण वरच्या टोकाला पोहोचतो तसा आपल्याला इथे दुकानं पाहायला भेटतात। आपण आता वरती पोहोचलो आहे। माझ्या उजव्या साईडनी हर्षवाडी गाव आहे आणि डाव्या साईडनी निगुळपाडा गाव आहे। हर्षवाडी गावापासून यायला आपल्याला 1 तास लागतो आणि निगुळपाडा गावापासून आपल्याला यायला 2 तास लागतात। चला तर आपण आता वरती जाऊया। वरती खूप गर्दी आहे, चला। जसं जसं आपण वरती जातो तसा आपल्याला गर्दी बघायला भेटते। वरती आल्यानंतर आपल्याला काही नोटीस बोर्ड बघायला भेटतात। ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान पर्यटकांची गर्दी खूप जास्त असते। पावसाळ्यात थोडा धोका असतो, त्यामुळे जास्त गर्दी राहत नाही, पण दृश्य अप्रतिम असतात। हरिहर किल्ला हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक प्रसिद्ध किल्ला आहे। हा किल्ला ट्रॅकर आणि इतिहास प्रेमीमध्ये खूप प्रसिद्ध आहे। विशेष याची उंची, अनोखे दगड आणि दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या यासाठी खूप आकर्षित आहे। खूपच जास्त गर्दी आहे इकडे। मी आता पहिल्या दरवाज्याच्या वरती आलो आहे, तर आपण पुढे जाऊया। मुख्य भागात प्रवेश केल्यानंतर एक रस्ता गडाच्या वरच्या बाजूला जातो। हा रस्ता एकदम छोटा असून इथे कोणत्याही प्रकारची तटबंदी नाही, त्यामुळे जाताना काळजी घेऊन जा।
आपण आता दुसऱ्या दरवाजाजवळ पोहोचलो आहे. वरती आम्ही आता आलोय. इथे थोडंसं पुढे गेल्यानंतर पाण्याची टाकी आणि धान्याचे कोठे बघायला भेटतात. तर आपण आता तिकडेच जाऊया. खूप जास्त धोका आहे, काही दिसत नाही, बघू शकता. खूपच जास्त हवा आहे. थोडं पुढं चालत गेल्यानंतर आपण पोहोचतो हनुमानाच्या मंदिराजवळ. पाण्याची टाकी सगळीकडे बघायला भेटतात. तर पुढे आपण मंदिराकडे जाऊया. मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठं तळ आहे आणि त्याच्या साईडला एक शिवलिंग आहे. इथून थोडे पुढे जाताच आपण जाऊन पोहोचतो धान्य कोठ्याजवळ. आपण धान्य कोठ्याजवळ येतो की आपल्याला छोटे छोटे पाण्याचे टाके बघायला भेटतात. हे पाणी बारमाही आहे. आपण आता गडाच्या वरच्या टोकावरती जातोय. मी हरिहर गडाच्या वरच्या टोकावरती आलो आहे आणि इथेच मी व्हिडिओ आता एंड करणार आहे. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.